नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रेडीमेड रांगोळीसाठी लागणारी खास टिप्स आज आपण एक बघणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला खूप मोठी ऑर्डर येते त्यावेळेस परमनंट मार्करचा वापर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होतो. तर हा परमनंट मार्कर आहे, तर ह्याचा वापर आपण आज कसा करणार आहोत ते बघणार आहोत. तर ही मोराची डिझाईन आहे. मोराची डिझाईन याच्या आधी पण मी शेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलमध्ये जाऊन. आणि हा OHP शीट आहे. OHP शीट आपण ह्याला लावून घेऊया. आता याचा आपण स्टिक काढून घेऊया आणि ह्याला OHP शीट लावून घेऊया आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. तर ज्यावेळेस आपल्याला खूप मोठी ऑर्डर येते आणि आपल्याला टाईम नसतो, एका टायमिंगला ज्यावेळेस आपल्याला 2-2 डिझाईन काढायच्या असतात, तर त्यासाठी परमनंट मार्कर खूप वापराचा आहे. आपण ह्या OHP शीटवरती आता पहिल्यांदा ही डिझाईन काढून घेऊया आणि त्याच्यानंतर जो पहिला कट केलेला OHP शीट आहे तो ही OHP शीट काढून आपण त्याच्यावरती तो चिटकवून घेणार आहोत. आता मी ही संपूर्ण डिझाईन काढून घेते. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील रेडीमेड रांगोळीसाठी ते मला विचारा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत त्या डाऊट्स क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला ह्या डिझाईन्स माझ्याकडून जर विकत घ्यायच्या असतील, रेडीमेड रांगोळी तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि मला कमेंट करा. डिझाईन्स माझ्याकडून ऑर्डर करा. खूप सुंदर सुंदर ह्या डिझाईन्स आहेत. आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. या प्रकारे आता आपले पहिली डिझाईन्स तयार झालेली आहे. आपण OHP शीट काढून घेऊया. तुम्ही बघू शकता OHP शीटवर आपण परमनंट मार्करने डिझाईन काढून घेतलेली आहे. ती पुसतही नाही, खराबही होत नाही. खूप सुंदर असा याचा वापर होतो. आता आपण जो दुसरा कट केलेला OHP शीट आहे तो याच्यावरती लावून घेऊया आणि एकाच टायमिंगला तुम्ही 2-2 डिझाईन्स काढू शकता रेडीमेड रांगोळीचा. त्यासाठी परमनंट मार्करचा वापर करतात रेडीमेड रांगोळीसाठी. थँक्यू.